नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय चिकन सुक्क। तर आधी आपण त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। तर हे तीळ आहेत, तीळ आपण भाजून घेऊया। तर तीळ आपले भाजून झालेले आहेत। आता आपण खिसलेलं खोबरं भाजून घेऊ। तर आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे। तर टोमॅटो, कांदा आणि लसूण हे पण आपण भाजून घेऊया। एक मोठा कांदा आहे, अर्धा टोमॅटो आणि एक लसणाचा गड्डा। तर आपला कांदा, टोमॅटो, लसूण पण भाजून झालेला आहे। याला आता थंड करायला ठेवू आपण आणि मग मिक्सर मधून काढूया। तर मसाला थंड झाल्यावर मी वाटून घेतलेला आहे। आता आपण फोडणी घालूया। तर कांदा भाजलेल्या कढईमध्येच मी 2 माप तेल घातलेलं आहे। तर हे चिकन आहे, ह्याच्यातला थोडा रस्सा करणार आहे आणि थोडंसं सुक्क करणार आहे मी। आता आपण याच्यामध्ये मसाला घालूया। तर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालू, अर्धा चमचा काळा मसाला। तर बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि ह्याचा वास पण छान येतोय। याच्यामध्ये आपण उकड घातलेले आहे। तर बघू शकताय कलर पण छान आलेला आहे आपल्या सुक्या चिकनला। एकदम छान अशी ग्रेव्ही झालेली आहे त्याची। तर बघू शकताय आपलं सुक्क चिकन तयार आहे। त्याच्यासोबत सूप आहे आणि त्याच्यासोबत मी रस्सा पण बनवलाय। तर असं होती आजची आपली रेसिपी। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि असा सपोर्ट करा। आणि तुम्ही पण या चिकनची थाळी खायला